नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. आणि मी विश्वास तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मुक्या विश्वास. तर मी आहे मूळचा चिपळूणचा आणि आता मी आलो आहे गावी माझ्या खिरशेतमध्ये आणि आता मी चाललो आहे आमच्या वाडीमध्ये. तर ही आहे आपली वाडी. आता मी वाडीकडे चाललो आहे. आणि काय करता रे? काढू काढू म्हणजे गांडूळ आहेत काय तरी असणार रे. खाली खोद ना, वरती वरती काय काढतोस तू? तो बघ, हा काय मेरा चक्का नाहीस का तू? तू घाबरत नाही ना? मला भीती वाटते भेंडी. गरीने मासे पकडायला चाललाय तर त्यासाठी एक काढू शोधतोय तो. त्याला आमच्याकडे काढू म्हणतात, काढू. तुमच्याकडे काय बोलतो त्याला कमेंट करून सांगा मला. शोध, मला तर जेवायचं, मी चाललो घरी. तर मित्रांनो, आपण आता वाडीमध्ये घुसतोय. मला वाडी दाखवतो आमची. छोटी वाडी आहे तशी, जास्त घरं वगैरे नाहीत. एक 20-22 घरं असतील. ही आमची चौकी आहे. हे आमच्या काकांचं घर आहे. सारवली नाही थोडं ना, पण बाहेर. अनुश्री, हे आहे आमचं घर. लावले आपला विश्वास. लग्न नवीन झालं की असं लावतात आमच्याकडे. आहे आमचा आरू आणि हे आहे आमची अणू. हाय कर अणू. घरात आमच्या झोपलेली दिसतात माणसं सगळी. मित्रांनो, घरी आल्यानंतर आई बोलली की कोणीतरी किरव्या दिल्यात. किरव्या म्हणजे खेकडे दिलेत. तर ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, जरा उजेडात या. आई कोणी दिले का? सुभाष भाऊनी दिलेत का? काल मला मशरूम दिले होते एकानं आणि आज खेकडे. गावाला आल्यानंतर असं खायला भेटतं. आमच्या वाडीतला एकमेव वाडा ज्याच्यामध्ये गुरं आहेत अजून. आणि ही आहे शेणकाय, गुरांचं शेण साठवण्याची जागा. शेतीच्या कामासाठी वापरला जातो हे शेण सुकवल्यानंतर. तर मित्रांनो, अजून पाऊस पडतोय आणि असंच जर पडत राहिला तर माझं पुण्याला जाणं अवघड आहे आज. पण मी आज जाणार आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे वापड्यामध्ये. वापडा म्हणजे आमच्याकडे छोट्या मोठ्या भाज्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये. तुमच्याकडे याला वापड्याला काय म्हणतात मला माहीत नाही. काकडी वगैरे असते आता, पण हे थोडं पावसाच्या आधी घेतलं जातं. पण ते काकडी वगैरे पावसाळ्यातच सुरुवात. आमच्या काकांचा वगैरे आहे, आमच्या नाही, कारण आमची आई नसती इकडे. हे कोण नसतं जास्त घरात, त्यामुळे ती करत नाही. इथं मला वाटतं त्याने भेंडी लावली. बघा, भेंडा दिसतोय इथं. इथे आहे काकडीची वेळ आहे तिकडं. आणि इथे दिसतोय का कारंदा, खूप सारा इकडे बघा. अजून मला कॅमेऱ्यात बघून ना नीट बोलता येत नाही. खूप असं वेगळंच फील होतं किंवा मी विसरतो काय बोलायचं आहे किंवा काय सांगायचं आहे. ते सगळं कन्फ्युजन होतं माझं. इकडे हळदीची पानं आहेत पाठीमागे, दिसतात का? त्या हळदीच्या पाण्याचं पातोळे भारी होतात, एक नंबर लागतात. आणि खीर कधी खाल्ली तर का त्यातली हळदीच्या पानामधली तांदळाची खीर एक नंबर होते. मी गणपतीत दाखवेन तुम्हाला. आई आमची बनवते. आमच्या इकडे काहीच नाही, केलेलंच नाही, कारण आई इकडे नसते तर मग करत नाही. पानं आहेत, हळदीची पानं आहेत पाठीमागे पण लावलेली.
पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात करायचे लोक पापडा हा प्रकार, पण आता हळूहळू कमी करत आलेत. खूप म्हणजे खूप असायचा. मग छत्री कुठं राहिली? आणली की नाही? आणलेली छत्री बघूया. पुढच्या व्लॉगमध्ये थोडं अजून डिटेलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन. अजून नाही जमत आहे तसं. काय ग? बरे हो बरे हो. बरेत हा 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 बरेत. अगं ते व्यवस्थित आहे, एवढं काय त्यांना भाऊंसारखे नाही आहेत. हां, त्यांचा प्रॉब्लेम असा काही नाही, म्हणजे फिरता उठतात सगळीकडं. हां नाही काय सर्व म्हणतोयस? आंघोळ जातोस का? जमत नाही रे, बघ ट्राय करतोय. मी छत्री घेऊन गेलो होतो काय? गेलो होतो छत्री घेऊन, मग छत्री कुठं तरी मी विसरलो. बहुतेक छत्री मी वापरत विसरून आलोय. बरं चालू आणायला. पूर्वी ना इकडे ना मस्त स्वच्छ असायचं. हे आता रान झालंय ना, असं किती वाटते जाताना. साफ नाही. हां हे बघ इथे राहिलेली आहे आपली छत्री. हे पूर्वी इकडे शेती होती मस्तपैकी, आता हे जंगल झालंय. सागाची लागवड केली आहे मस्तपैकी. इकडे घरं झालेत ना, ही मागे इकडे येऊन पूर्वी शेती असायची आमची. इथपर्यंत शेतं होती, आता सगळी घरं. काय काय करताय? पाळणा सजवताय जन्माष्टमीसाठी आज. अनु तू काय डेकोरेशन कसं करणार आहे सांग? काय डेकोरेशन करणार आहेस त्याला? पाळण्याला सजवताय अनु, आरू आमचा आणि पप्पा. आमच्या खालच्या घरात असतो, मोठ्या घरात त्या. धुवती ना आता इथं ठेवणार. धुवा ती त्या बांधल्यात ना अजून किरव्या. 8:30 वाजता काल आणलेले खेकडे आता आम्ही बांधतोय. ते बांधून पुण्याला घेऊन जाणार आहे. तरी पप्पा बांधतायत ते बघा. हा काय एकत्र बांधताय का 2-2 बांधताय? एकाला हे मारून ठेवा, नाही तर मला भीती वाटते. तो आंगडे काढलेत नाही तुम्ही त्यांचे? चावला चावला. पाठी तुमच्या ठेवा आधी पाठी टाकून. मी तेच सांगतोय, एकाला असं गुंडाळा, नंतर दुसरा वरती ठेवा. हा असा. कसे धावतात बघ. अवघड खाऊ. मी तिकडे जाऊन हे सोडू. ओके करून घ्या सांबार. हा तिथे गाठ मांदा. सगळे देऊ नको आम्हाला. एवढं सगळं तिथं काय जेवण करणार आहोत आम्ही? 3 पाहिजेत ना पण. 3 कशासाठी? 2 बस झाले. 2 बस झाले. बस झालं मग 2 असं बांधा.
मित्रांनो हे बघा काय झालं आहे, म्हणजे मी बसायला गेलो आरवलीमध्ये, कारण स्टॉप तिथं दिला होता पिकअपचा माझा, आणि बसमध्ये बसलो एवढ्या पावसातून, रिक्षाला वेटिंगवर थांबून वगैरे, आणि बस येऊन माझ्या गावात येऊनच थांबले जेवायला. आणि हे आधीच सांगितलं असतं तर मी इथंच येऊन बसलो असतं ना, आणि मला त्यासाठी रिक्षा पण करायची गरज नव्हती. पण काय बोलणार ना त्यांना, कारण हे नंबर पण देत नाही, कॉल कोणाला करणार. आईचा सगळा कारभार आहे. आमच्या गावाचं फेमस हॉटेल. तर मित्रांनो सकाळी पोचलो मी 5:30 वाजता, आणि कालचा गाडीतला सीन खूप खराब झाला आमच्यासोबत. म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार सगळ्यात खराब प्रवास होता तो. कारण आमची गाडी साधारण चिपळूण सोडला आणि पंक्चर झाली पुढचा टायर, आणि त्याच्यानंतर मग ड्रायव्हरने प्रयत्न केला होता रिपेअर करण्याचा, पावसामुळे काय पॉसिबल नाही झालं. पण त्याच्या ज्या मेहनतीला आहे ना, म्हणजे काय लेवलपर्यंत तो माणूस ते प्रयत्न करत होता ना रिपेअरिंगचा, अप्रतिम. ते तुम्ही मी व्हिडिओ टाकला आहे बघा, त्याच्यामध्ये बघा. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बसमध्ये त्यांनी मला बसवून दिलं. मग त्या AC बस होती ती पण गळत होती, आणि ऑलरेडी भिजलो होतो, त्याच्यामुळे थंडी पण वाजत होती. तर असा हा प्रवास झाला माझा एकदम खराब. अजून काय माझ्याकडून काही चुका म्हणजे झाल्या खूप, कारण पहिलाच व्हिडिओ होता, मला काय बोलता येत नव्हतं, अजूनही फेस नाही करत कॅमेरा. आणि क्वालिटीच्या नादात काय होतं माहिती आहे की स्टोरेज माझं फुल झाला होता, खूप सारे व्हिडिओज झाले होते त्याच्यानंतर आता मी कामावर चाललो आहे. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब कराच, कारण मला मोटिवेट होता येतं तुमच्या एका सबस्क्राईबमुळं. तर आणि जर काय चुका असतील तर कमेंट्स करून सांगा की बाबा असं असं सुधार, जरा हे बोलायला शिक, हे कर ते कर. मग त्याच्यामुळे मला थोडं प्रेरणा मिळते. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.